एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मागणीसाठी 2000 पहिलवानांचा आक्रोश मोर्चा. महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असावी या मागणीसाठी राज्यातील सुमारे 2000 पहिलवानांनी पहिले ऑलिम्पिक वीर पहिलवान खाशाबा जाधव यांच्या कराड येथील स्मारकाला अभिवादन करून मुंबईच्या दिशेने पहिलवान आक्रोश मोर्चा काढत रवाना झाले आहेत. हा आक्रोश मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचून सरकार दरबारी साकडे घालत उपोषणासह ठिय्या आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेची शान टिकून राहण्यासाठी राज्यात एकच कुस्ती स्पर्धा असावी अशी पहिलवानांची मागणी आहे. या मागणीवर सरकारने निर्णय न घेतल्यास आतापर्यंत मिळालेल्या महाराष्ट्र केसरीच्या गदा आम्ही सरकारला परत करू अशी प्रतिक्रिया डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांनी दिली आहे. आज आम्ही इथं भारताला पहिल्या ऑलिम्पिकचं वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये ज्यांनी मिळवून त्या खाशाबा जाधवांच्या स्मारकाला अभिवादन करून गेली 3-4 वर्ष झालं जो कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्र केसरी पदाची हेळसांड चालू आहे. खरं गेल्या वर्षी त्यावरती मी आवाज उठवलेला होता की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली पाहिजे. गेली 2-3 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये 2-2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहेत. म्हणून मी एकट्यानं गेल्या वर्षी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून मुख्यमंत्री महोदयांना व क्रीडा मंत्री महोदयांना निवेदन दिलं की आमची जी 60 वर्षाची जी परंपरा चालू आहे कुस्ती क्षेत्रामध्ये दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ती अखंडित राहिली पाहिजे आणि ह्यामध्ये राखला गेला पाहिजे. म्हणून मी गेल्या वर्षी प्रयत्न केले, पण आज खरं कुस्ती क्षेत्रासाठी आमच्या महाराष्ट्र केसरी पदासाठी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आम्हाला मीडियाच्या माध्यमातून समजलं की ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्यामध्ये पार पडणार आहे. त्यामुळं ही जी पदाची हेळसांड चालू आहे ती कुठं थांबली पाहिजे असं संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरीना 40 महाराष्ट्र केसरी 15 हिंदी केसरींना वाटलं की कुठं थांबलं पाहिजे. म्हणून खरंच सर्वांना आज आम्ही हा आक्रोश मोर्चा काढत आहोत आणि हे कुठं थांबलं पाहिजे. आणि मी आज थोडक्यात तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी निवडणुकीचा काळ होता, अनेक निवडणुका पार पडल्या. त्यामुळे 2025च्या महाराष्ट्र केसरी ज्या आहेत त्या 4 महाराष्ट्र केसरी आज 26 मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये होत आहेत आणि 2026च्या केसरी परत नोव्हेंबर डिसेंबरला होणार. पुढे जाऊन जर विचार केला तर 2026 मध्ये 8 महाराष्ट्र केसरी तयार होणार आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या पदाला किंमतच राहणार नाही इथून पुढे त्या काळामध्ये 8 महाराष्ट्र केसरी जर वर्षात तयार व्हायची. म्हणून आमची प्रमुख मागणी ही आहे की दरवर्षी महाराष्ट्र केसरी एकच स्पर्धा झाली पाहिजे. कारण संघटनेचा जरी वाद असेल तर ह्याचा हस्तक्षेप करून सरकारने याला तोडगा काढला पाहिजे. कारण सरकार ज्या आम्हाला महाराष्ट्र केसरी म्हणून सुविधा मिळत आहेत, मग त्यामध्ये पेन्शन असेल, जमीन असेल, सरकारी नोकरीत आरक्षण असेल, अशा अनेक सुविधा सरकार आम्हाला देते. आज आम्हाला समजणं झालं की कुठला अधिकृत महाराष्ट्र केसरी आणि कुठला अनधिकृत आहे. त्यामुळे उद्याच्या उद्या ह्या गोष्टीवर तोडगा निघाला पाहिजे असं आमच्या सर्व महाराष्ट्र केसरींचं म्हणणं आहे. कारण उद्या मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यातील एक क्रीडा मंत्री सुमित्रा वहिनी आहेत, उपमुख्यमंत्री पण आहेत, क्रीडा मंत्री पण आहेत. खरोखर अजितदादांनी कुस्ती क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे ह्यावर उद्याच्या उद्या तोडगा निघेल अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. म्हणून उद्या आम्ही आझाद मैदानला लाक्षणिक उपोषण करतोय. लाक्षणिक यासाठी म्हणते की आम्ही लक्ष वेधतोय सरकारचं आणि साकडं आंदोलन करतोय की आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. आणि कुस्ती क्षेत्रात जी खदखद चालू आहे, खरं आज कुठेतरी हेळसांड चालू आहे, ती थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. उद्या निर्णय होईल ही सर्व आमच्या महाराष्ट्र केसरींची अपेक्षा आहे. आज खरं सांगली कोल्हापूरचीच महाराष्ट्र केसरी आहोत. पुण्यामध्ये आज आम्ही 5 वाजता पोहोचल्यानंतर पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, परभणी, बीड तिथील सर्व कुस्ती शौकीन महाराष्ट्र केसरी असे सर्वजण मिळून आम्ही मुंबईला आज मुक्कामी जाणार आहोत आणि उद्या आझाद मैदानावर उपोषण. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा.